नमस्कार मित्रांनो, जी के मराठी चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. चला तर आपण आज 25 जून 2025 रोजीचे जेवढेही काही महत्त्वाचे चालू घडामोडीचे प्रश्न बनणार आहेत, ते आपण आज पाहणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आवडला तर लाईक, सबस्क्राईब आणि कमेंट करायला विसरू नका. तर या व्हिडिओची पी-डी-एफ हवी असेल तर जी के मराठी या टेलिग्राम चॅनलला जॉईन करा. तर व्हिडिओची लिंक ही डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. प्रश्न पहिला. महाराष्ट्र प्रीमियर लीग 2025 विजेता संघ कोणता आहे? तर बरोबर मित्रांनो, ऑप्शन ए ईगल नाशिक टायटन्स हा महाराष्ट्र प्रीमियर लीग 2025 विजेता संघ आहे. तर उपविजेता संघ आहे रायगड रॉयल्स आणि ही स्पर्धा 4 जून ते 22 जून दरम्यान खेळवण्यात आली व स्थळ होते महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन आंतरराष्ट्रीय स्टेडियम गहुंजे पुणे या ठिकाणी. तसेच या स्पर्धेत एकूण संघ होते 6. तर ऑरेंज कॅप ही सिद्धेश वीर यांना भेटली आहे, तर पर्पल कॅप ही तनय सांघवी यांना भेटली आहे. प्रश्न दुसरा. कोणत्या राज्याने भूभारती नावाने भूमी रेकॉर्ड पोर्टल लॉन्च केले आहे? तर बरोबर मित्रांनो, ऑप्शन सी तेलंगणा या राज्याने भूभारती नावाने भूमी रेकॉर्ड पोर्टल लॉन्च केले आहे. तर कालावधी आहे 20 ते 26 मे 2025 दरम्यान. तसेच आयोजक युनिसेफ आणि कम्युनिटी रेडिओ असोसिएशन आहे. तसेच याचा मुख्य उद्देश आहे बालविवाहासारख्या सामाजिक समस्यांबद्दल रेडिओद्वारे जनजागृती करणे व याचे फायदे आहेत. समुदाय रेडिओ स्टेशन्सना अनुभव आणि कल्पना देवाणघेवाण करण्यासाठी व्यासपीठ मिळाले. तसेच रेडिओच्या माध्यमातून सामाजिक बदल घडवण्यासाठी नवीन कल्पनांना प्रोत्साहन मिळाले. तसेच रेडिओ व्यावसायिकांनी सामाजिक कार्यकर्त्यांना नेटवर्किंगचा संधीही मिळाली. तेलंगणा राज्याबद्दल माहिती पाहू. तेलंगणा राज्याची स्थापना झाली आहे 2 जून 2014. राजधानी आहे हैदराबाद. राज्यपाल आहेत जिष्णुदेव वर्मा. मुख्यमंत्री आहेत रेवंत रेड्डी. विधान परिषद सीट आहेत 40. विधानसभा सीट आहेत 119. राज्यसभा सीट आहेत 7. लोकसभा सीट आहेत 17. तसेच क्षेत्रफळ आहे 1,12,077 चौरस किलोमीटर. तसेच महत्त्वाचे राष्ट्रीय उद्यान आहेत कासू ब्रह्मानंद रेड्डी राष्ट्रीय उद्यान, मुरगुवाणी राष्ट्रीय उद्यान. हे 2 तेलंगणा राज्यातील महत्त्वाचे राष्ट्रीय उद्यान आहेत. तर तेलंगणा राज्य हे मॅपमध्ये या ठिकाणी आहे. प्रश्न तिसरा. भारताची पहिली हायड्रोजन बस कोठे सुरू करण्यात आली? तर बरोबर मित्रांनो, ऑप्शन बी लेह लडाख या ठिकाणी भारताची पहिली हायड्रोजन बस ही सुरू करण्यात आली. तर ही बस NTPC लिमिटेडने म्हणजेच नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशनने ही बस निर्मिती केली आहे. तसेच या बसमध्ये 32 प्रवाशांची बसण्याची क्षमता आहे व ही बस एका चार्जवर सुमारे 230 किलोमीटर चालते. तर NTPC बद्दल माहिती पाहू. नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन स्थापना झाली आहे 7 नोव्हेंबर 1975. मुख्यालय आहे नवी दिल्ली या ठिकाणी. तसेच अध्यक्ष आहेत गुरदीप सिंग. प्रश्न चौथा. प्रतिभा सेतू पोर्टल कोणाद्वारे लॉन्च करण्यात आले आहे? तर बरोबर मित्रांनो, ऑप्शन डी UPSC द्वारे प्रतिभा सेतू पोर्टल हे लॉन्च करण्यात आले आहे. तर याचा मुख्य उद्देश आहे UPSC परीक्षा उत्तीर्ण होऊ नये. अंतिम निवड यादीत स्थान न मिळालेल्या उमेदवारांना सरकारी आणि खाजगी क्षेत्रात नोकऱ्यांची संधी उपलब्ध करून देणे यामागचा मुख्य उद्देश आहे. तसेच या पोर्टलवर उमेदवारांचा डेटा, ज्यांनी परीक्षा उत्तीर्ण केला आहे पण निवड झाले नाही असा डेटा मिळेल. तसेच नियुक्त्यांसाठी उपलब्ध करून दिला जाईल. UPSC बद्दल माहिती पाहू. तर संघ लोकसेवा आयोग, युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन. तसेच स्थापना झाली आहे 1 ऑक्टोबर 1926. मुख्यालय आहे नवी दिल्ली या ठिकाणी. अध्यक्ष आहेत अजय कुमार. प्रश्न पाचवा. भारताची पहिली स्वदेशी 5G फिक्स्ड वायरलेस सेवा कोणी सुरू केली आहे? तर बरोबर मित्रांनो, ऑप्शन सी BSNL या कंपनीने भारताची पहिली स्वदेशी 5G फिक्स्ड वायरलेस सेवा ही सुरू केली आहे. तर
BSNLने 18 जून 2025 रोजी हैदराबाद येथे BSNL क्वांटम 5G FWA म्हणजेच फिक्स्ड वायरलेस ॲक्सेस चे सॉफ्टवेअर लॉन्च केले आहे. तर हे तंत्रज्ञान पूर्णपणे स्वदेशी आहे आणि सीमलेस 5G फिक्स्ड वायरलेस ॲक्सेस आहे. तर 5G रेडिओद्वारे फायबरसारखी गती देत आहे. BSNL बद्दल माहिती पाहू तर BSNL चा फुल फॉर्म आहे भारत संचार निगम लिमिटेड. स्थापना झाली आहे 15 सप्टेंबर 2000. मुख्यालय आहे नवी दिल्ली या ठिकाणी. तसेच अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक आहेत श्री ए. रॉबर्ट जे. रवी. तसेच केंद्रीय दूरसंचार मंत्री आहेत ज्योतिरादित्य सिंधिया. प्रश्न 6. कोणत्या राज्यात योगांध्र मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला आहे? तर बरोबर मित्रांनो ऑप्शन ए आंध्र प्रदेश या राज्यामध्ये योगांध्र मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला आहे. तर या शुभारंभाची घोषणा केली आहे चंद्रबाबू नायडू. तर आंध्र प्रदेश या राज्याबद्दल माहिती पाहू. आंध्र प्रदेश राज्याची स्थापना झाली आहे 1 ऑक्टोबर 1953. राजधानी आहे अमरावती. राज्यपाल आहेत सय्यद अब्दुल नजीर. मुख्यमंत्री आहेत एन. चंद्रबाबू नायडू. विधान परिषद सीट आहेत 58. विधानसभा सीट आहेत 175. राज्यसभा सीट आहेत 11 आणि लोकसभा सीट आहेत 25. तर क्षेत्रफळ आहे 1,62,970 चौरस किलोमीटर. तर महत्वाचे राष्ट्रीय उद्यान आहेत श्री व्यंकटेश्वर राष्ट्रीय उद्यान, नंबर 2 पापीकोडा राष्ट्रीय उद्यान आणि राजीव गांधी राष्ट्रीय उद्यान. हे 3 आंध्र प्रदेश राज्यातील महत्त्वाचे राष्ट्रीय उद्यान आहेत आणि आंध्र प्रदेश राज्य हे मॅपमध्ये या ठिकाणी आहे. तर प्रश्न 7. भारत कोणत्या देशाकडून सर्वाधिक कच्चे तेल आयात करतो? तर बरोबर मित्रांनो ऑप्शन सी रशिया या देशाकडून भारत सर्वाधिक कच्चे तेल आयात करतो. तर रशियानंतर पाठोपाठ सौदी अरेबिया, इराक आणि संयुक्त अरब अमिरात या देशाकडून सर्वाधिक कच्चे तेल आयात करतो. रशिया या देशाबद्दल माहिती पाहू. राजधानी आहे मॉस्को. चलन आहे रशियन रुबेल. राष्ट्राध्यक्ष आहेत व्लादिमीर पुतिन. पंतप्रधान आहेत मिखाईल मिशुस्तिन. क्षेत्रफळ आहे 1,70,98,246 चौरस किलोमीटर. तसेच रशियामध्ये 11 वेळ झोनमध्ये पसरलेला आहे. तसेच युरोप व आशिया खंडामध्ये विभागलेला एकमेव देश आहे. तर रशिया हा या ठिकाणी आहे. प्रश्न 8. कसोटीच्या दोन्ही डावात शतक झळकवणारा पहिला भारतीय विकेटकीपर कोण ठरला आहे? तर बरोबर मित्रांनो ऑप्शन ए ऋषभ पंत हा दोन्ही डावात शतक झळकवणारा पहिला विकेटकीपर हा ठरला आहे. तर एकाच कसोटी सामन्यात 2 शतक झळकवणारा ऋषभ पंत हा भारताचा 7वा खेळाडू बनला आहे. तर प्रश्न 9. 1 एप्रिल 2025 ते 31 मार्च 2026 या कालावधीत कोणत्या राज्यात माझी वसुंधरा अभियान 6.0 राबविण्यात येणार आहे? तर बरोबर मित्रांनो ऑप्शन डी महाराष्ट्र राज्यामध्ये 1 एप्रिल 2025 ते 31 मार्च 2026 या कालावधीत माझी वसुंधरा 6.0 हा अभियान राबविण्यात येणार आहे. तर या अभियानांतर्गत नोंदणी केलेल्या 222 नागरी स्थानिक स्वराज्य संस्था तसेच 27,895 ग्रामपंचायती अशा एकूण 28,317 स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये माझी वसुंधरा अभियान 6.0 राबविण्यात येणार आहे. तर या अभियानात सहभागी स्थानिक स्वराज्य संस्थांचे लोकसंख्यानिहाय गट करून स्पर्धा घेण्यात येणार आहे. महाराष्ट्र राज्याबद्दल माहिती पाहू. महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली आहे 1 मे 1960. राजधानी आहे मुंबई. राज्यपाल आहेत सी.पी. राधाकृष्णन. मुख्यमंत्री आहेत देवेंद्र फडणवीस. विधान परिषद सीट आहेत 78. विधानसभा सीट आहेत 288. राज्यसभा सीट आहेत 19. लोकसभा सीट आहेत 48. तसेच क्षेत्रफळ आहे 3,07,713 चौरस किलोमीटर. तर क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्र हा 3ऱ्या स्थानावर आहे. तसेच महत्त्वाचे राष्ट्रीय उद्यान पाहू. ताडोबा राष्ट्रीय उद्यान,
नवेगाव राष्ट्रीय उद्यान, पंडित जवाहरलाल नेहरू राष्ट्रीय उद्यान, संजय गांधी राष्ट्रीय उद्यान, गुगामल राष्ट्रीय उद्यान, चांदोली राष्ट्रीय उद्यान हे 6 महाराष्ट्र राज्यातील महत्त्वाचे राष्ट्रीय उद्यान आहेत. तसेच महाराष्ट्र राज्य मॅपमध्ये या ठिकाणी आहे. प्रश्न 10वा. आशियाई वैयक्तिक स्क्वॉश चॅम्पियनशिप 2025 मध्ये भारताच्या वेलवान सेंथिलकुमार ने कोणते पदक जिंकले आहे? तर बरोबर मित्रांनो ऑप्शन ए कांस्य पदक हे आशियाई वैयक्तिक स्क्वॉश चॅम्पियनशिप 2025 मध्ये भारताच्या वेलावन सेंथिलकुमार ने कांस्य पदक हे जिंकले आहे. तर आशियाई स्क्वॉश चॅम्पियनशिप 2025 ही मलेशियातील कुलालंपूर येथे पार पडली आहे.